नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आठवणींच्या गोष्टी या चॅनेलवर. आजची कथा आहे एका छोट्याशा गावातील 20 वर्षापासून बंद असलेल्या एका जुन्या घराची. आणि त्या घराच्या खिडकीत दररोज रात्री पेटणाऱ्या एका दिव्याची. गावातील प्रत्येकाला हा दिवा दिसायचा, पण तो दिवा कोण लावत होतं हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं. काही लोक म्हणायचे त्या घरात भूत आहे, काही म्हणायचे घराचा मालक परत आला आहे, तर काही जण हा सगळा प्रकार एखाद्या जुन्या रहस्याशी जोडायचे. पण जवळपास 20 वर्षांनी जे सत्य समोर आलं ते ऐकून संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. एका छोट्याशा गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला एक मोठं जुनं घर होतं. घराला मोठं लाकडी दार, उंच भिंती, अंगणात एक जुना आंब्याचा वृक्ष आणि घराच्या समोर दगडी पायऱ्या होत्या. घर कधी काळी खूप सुंदर असावं हे त्याच्या जुन्या बांधकामावरून जाणवत होतं. पण गेल्या 20 वर्षापासून त्या घराला कुलूप होतं. घराच्या खिडकीवर धूळ साचली होती, अंगणात गवत वाढलं होतं आणि भिंतीवर शेवाळ चढलं होतं. गावातील लहान मुलं त्या घराजवळ जाण्यालाही घाबरायची. या घरात पूर्वी गोविंदराव नावाचा एक साधा प्रामाणिक माणूस राहत होता. त्याची पत्नी शांताबाई आणि त्याची एकुलती एक मुलगी सई. गोविंदराव गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांना गावात खूप मान होता. गरीब मुलांना ते स्वतःच्या पैशातून वह्या पुस्तकं घेऊन द्यायचे. कोणत्याही मुलाकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसले तर गोविंदराव त्याला कधीच शाळेच्या बाहेर जाऊ देत नसत. त्यांची मुलगी सईही खूप हुशार होती. ती अभ्यासात नेहमी पहिली यायची. तिचं एकच स्वप्न होतं, मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आणि गावातील गरीब लोकांची सेवा करायची. सईच्या आईवडिलांना तिचा खूप अभिमान होता. गोविंदराव नेहमी म्हणायचे, सई, तू मोठी झालीस की या गावात दवाखाना उघड. गरीब माणसाला उपचारासाठी शहरात जावं लागू नये. सई हसून म्हणायची, बाबा, मी नक्की दवाखाना उघडेन, पण माझ्या दवाखान्यात गरीब लोकांकडून पैसे घेणार नाही. गोविंदराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचे, मग माझी मुलगी खरंच मोठी झाली असं मी समजेन. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एका पावसाळी रात्री त्यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं. गावाजवळच्या नदीला अचानक पूर आला. त्या रात्री गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. गोविंदराव लोकांना मदत करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. पण शेवटी एक वृद्ध माणसाला वाचवताना ते स्वतः पुराच्या पाण्यात वाहून गेले. संपूर्ण गावाने त्यांना शोधलं. 2 दिवस नदीकाठ तपासला, पण गोविंदराव सापडले नाहीत. शांताबाईचं आयुष्यच बदलून गेलं. सई त्यावेळी फक्त 17 वर्षाची होती. वडिलांच्या जाण्याचा धक्का तिला सहन होत नव्हता, पण तिने आईसमोर रडणं बंद केलं. तिने स्वतःशी एक निर्णय घेतला, बाबांचं स्वप्न मी पूर्ण करणार. सईने शिक्षण सुरू ठेवलं. काही वर्षांनी तिला शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. घर विकण्याचा विचार झाला, पण सई म्हणाली, हे घर विकायचं नाही, हे बाबांचं घर आहे. एक दिवस मी परत येईन. पण शहरात गेल्यानंतर परिस्थिती बदलत गेली. शिक्षण, नोकरी आणि आयुष्याच्या धावपळीत सईचा गावाशी संपर्क कमी झाला. तिची आई शांताबाई काही वर्षांनी आजारी पडली. सई तिला शहरात घेऊन गेली. उपचार सुरू झाले, पण शांताबाईंची प्रकृती सुधारली नाही. एक दिवस त्यांनी सईचा हातात हात घेतला आणि म्हणाल्या, तुझ्या बाबांचं स्वप्न विसरू नकोस. सई म्हणाली, आई, मी विसरणार नाही. शांताबाईंनी डोळे मिटले आणि काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. सई पूर्णपणे एकटी झाली. तिने शहरातच नोकरी स्वीकारली. काही वर्षांनी तिचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या शहरात राहायला गेली. गावातील जुनं घर मात्र बंदच राहिलं. वर्ष गेली, 1 वर्ष गेलं, 5 वर्ष, 10 वर्ष आणि पाहता पाहता 20 वर्ष झाली. गावातील नवीन पिढीला तर गोविंदराव कोण होते हेही माहीत नव्हतं. पण एक विचित्र गोष्ट मात्र घडत होती. दररोज रात्री साधारण 8:30च्या सुमारास त्या बंद घराच्या वरच्या मजल्यावरील
खिडकीत एक छोटासा दिवा पेटलेला दिसायचा. सुरुवातीला गावातील लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा हा दिवा सलग अनेक महिने आणि मग वर्ष पेटत राहिला, तेव्हा लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. गणपत काका एकदा म्हणाले, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. घर बंद आहे, पण आत दिवा पेटतो. दुसरा माणूस म्हणाला, कदाचित गोविंदरावांचा आत्मा असेल. कोणी म्हणायचं, नाही रे, त्या घरात नक्कीच कोणीतरी येतं. पण घराचं कुलूप कधीच उघडलं जात नव्हतं. याच गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता. तो शहरातून शिक्षण पूर्ण करून नुकताच गावात परतला होता. त्याला अशा रहस्याबद्दल नेहमीच कुतूहल असायचं. एक रात्री तो आपल्या मित्रासोबत गावातून जात होता. अचानक त्याची नजर त्या घराच्या खिडकीकडे गेली. दिवा पेटलेला होता. अमोल थांबला. त्याने मित्राला विचारलं, अरे, हे घर तर बंद आहे ना? मित्र म्हणाला, हो, 20 वर्षापासून. अमोल म्हणाला, मग दिवा? मित्र हसत म्हणाला, तुला जर भूतांवर विश्वास नसेल तर आज रात्री जाऊन बघ. अमोलने काही उत्तर दिलं नाही, पण त्या रात्री त्याला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी रात्री त्याने ठरवलं की तो त्या घराचं रहस्य शोधणार. 8:30 वाजले. दिवा पुन्हा पेटला. अमोल दूर एका झाडामागे लपून घराकडे पाहत राहिला. काही वेळाने त्याला घरच्या मागच्या बाजूला एक हलकीशी हालचाल दिसली. कोणीतरी सावलीसारखं घराच्या दिशेने जात होतं. अमोल सावधपणे त्यांच्या मागे गेला. ती व्यक्ती घराच्या मागील भिंतीजवळ उभारली. तिने भिंतीवर हात ठेवला आणि काहीतरी दाबलं. अचानक भिंतीतील एक छोटासा भाग उघडला. अमोलच्या डोळ्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. तो व्यक्ती आत शिरला. अमोलही काही अंतरावरून आत गेला. आत एक अरुंद खोली होती. त्या खोलीत एक जुना दिवा, काही पुस्तकं आणि एका टेबलावर ठेवलेली लोखंडी पेटी होती. पण आत गेलेली व्यक्ती तिथे नव्हती. अमोलने आजूबाजूला पाहिलं. टेबलावर एक जुना फोटो ठेवलेला होता. फोटोमध्ये गोविंदराव, शांताबाई आणि त्यांची छोटीशी मुलगी सई उभी होती. फोटोच्या मागे काहीतरी लिहिलेलं होतं, ज्याच्यासाठी हा दिवा पेटतोय तो एक दिवस नक्की परत येईल. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती बंद होती. तेवढ्यात मागून आवाज आला, तू इथे काय करतोस? अमोल घाबरून मागे वळाला. समोर गावातील गणपत काका उभे होते. अमोल काका म्हणाला, काका तुम्ही? गणपत काका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळू आवाजात सांगितलं, तुला हे रहस्य कळण्याची वेळ आली आहे. अमोलने विचारलं, मग हा दिवा कोण लावतं? गणपत काकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, हा दिवा सई लावते. अमोलला आश्चर्याचा धक्का बसला. पण सई तर 20 वर्षापासून गावात नाही. गणपत काका म्हणाले, ती गावात राहत नाही, पण ती या घराला विसरलेली नाही. मग गणपत काकांनी सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. सई शहरात डॉक्टर झाली होती. तिच्या वडिलांचं स्वप्न तिने विसरलं नव्हतं. तिने गरीब लोकांसाठी काम सुरू केलं. पण तिच्या आयुष्यात एक मोठी अडचण आली. लग्नानंतर तिच्या पतीने तिला गावात परत जाऊन गरिबांसाठी काम करण्यास विरोध केला. पण सईने हार मानली नाही. ती दरवर्षी गुपचूप गावात यायची. जुन्या घराची साफसफाई करायची, गरजू लोकांना औषध द्यायची आणि रात्री घराच्या खिडकीत दिवा लावायची. अमोल म्हणाला, पण हे सगळं लपून का? गणपत काका म्हणाले, कारण सईला तिच्या कामाचा गाजावाजा नको होता. ती म्हणायची, बाबांनी मला शिकवलं की मदत केली तर तिची जाहिरात करू नये. अमोल शांत झाला. गणपत काकांनी पुढे सांगितलं, पण त्या पेटीत सईने काहीतरी ठेवलंय. ते तिच्या वडिलांचं शेवटचं स्वप्न आहे. अमोलने पेटीकडे पाहिलं. काका, ती पेटी उघडूया. गणपत काकांनी एक जुनी चावी काढली. पेटी उघडली. आत जुनी कागदपत्र, काही पत्र आणि एक वही होती. वहीच्या पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, माझ्या सईसाठी. हे गोविंदरावांनी लिहिलेलं होतं. त्यात लिहिलं होतं, सई, जर मी तुझ्यासोबत नसतो तरी माझं स्वप्न जिवंत ठेव. या गावातील कोणत्याही मुलाला पैशाअभावी शिक्षण सोडावं लागू नये. कोणत्याही गरीब माणसाला उपचाराअभावी मरावं लागू नये. आणि या घराचा दिवा कधी विझू देऊ नकोस. हा दिवा माझ्या घरासाठी नाही, तर आशेसाठी आहे. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. दरवाजा उघडला. एक स्त्री आत आली. तिच्या हातात औषधांची बॅग होती. केसामध्ये थोडे पांढरेपण आले होते, पण चेहऱ्यावर तेच प्रेम होतं. ती सई होती. अमोल तिच्याकडे पाहत राहिला. सईने त्याला पाहून विचारलं, तुम्ही कोण?
अमोल म्हणाला, मी अमोल, गावातल्या गोविंदराव सरांचा विद्यार्थी. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. अमोल पुढे म्हणाला, मला तुमच्या बाबांची वही सापडली. सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळूच टेबलाजवळ बसली. तिने वही हातात घेतली आणि म्हणाली, बाबा गेले तेव्हा मला वाटलं होतं की मी त्यांच्यासोबत सगळं गमावलं. पण नंतर समजलं, काही माणसं शरीराने जातात पण त्यांची स्वप्ने मागे ठेवून जातात. अमोलने विचारलं, मग हा दिवा तुम्ही रोज का लावता? सई हसली, कारण माझ्या बाबांनी सांगितलं होतं, दिवा विजू देऊ नकोस. अमोल म्हणाला, पण आता तुम्ही काय करणार? सई काही शांत राहिली, मग म्हणाली, आता हे घर बंद राहणार नाही. दुसऱ्याच महिन्यात त्या जुन्या घराचं रूप बदलायला सुरुवात झाली. घराची साफसफाई करण्यात आली. जुन्या भिंती दुरुस्त करण्यात आल्या. खालच्या मजल्यावर एक छोटंसं मोफत दवाखाना सुरू करण्यात आलं. वरच्या मजल्यावर गरीब मुलांसाठी अभ्यासिका सुरू झाली. दारावर एक फलक लावण्यात आलं, गोविंदराव सेवा केंद्र, शिक्षण आणि उपचारासाठी. गावातील लोकांना विश्वासच बसत नव्हता. 20 वर्ष बंद असलेल्या घरातून आता रोज मुलांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. ज्या खिडकीतून वर्षानुवर्ष एक छोटासा दिवा दिसत होता, त्याच खिडकीत आता मोठा दिवा लावण्यात आला. एक दिवस अमोलने सईला विचारलं, आता तुम्ही रोज दिवा लावता का? सई हसली आणि म्हणाली, हो, पण आता तो दिवा मी एकटी लावत नाही. अमोलने विचारलं, मग? सईने बाहेर पाहिलं. अंगणात एक गरीब मुलगा अभ्यास करत बसला होता. जवळच एक वृद्ध आजी औषध घेत होती. सई म्हणाली, आता या दिव्याला अनेक हात आहेत. काही वर्षांनी गाव पूर्णपणे बदललं. गावातील अनेक मुलांनी शिक्षण घेतलं. काही डॉक्टर झाले, काही शिक्षक झाले, काही अधिकारी झाले आणि प्रत्येक वर्षी गोविंदरावाच्या पुण्यतिथीला गावातील सगळे लोक त्या जुन्या घरासमोर एकत्र यायचे. त्या दिवशी सई नेहमी एकच गोष्ट सांगायची, माझ्या बाबांनी मला संपत्ती दिली नाही, त्यांनी मला एक स्वप्न दिलं आणि मला समजलं की स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी मोठं घर किंवा मोठी संपत्ती लागत नाही, फक्त मनातला दिवा विझू द्यायचा नसतो. एकदा एका छोट्या मुलाने सईला विचारलं, मावशी, तुमचे बाबा कोठे आहेत? सईने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाली, जिथे एकदा माणूस दुसऱ्या माणसाला मदत करतो तिथे माझे बाबा असतील. मुलाला तिचं उत्तर पूर्णपणे समजलं नाही, पण त्या रात्री त्याने घरी जाताना एक वृद्ध आजोबांना रस्ता ओलांडायला मदत केली आणि सई दूर उभी राहून ते पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, कारण तिला जाणवलं होतं, गोविंदरावाचा दिवा आता खरंच हजारो मनात पेटला होता. मंडळी, या कथेतलं खरं रहस्य त्या बंद घरात नव्हतं. खरं रहस्य त्या दिव्यामध्ये होतं. तो दिवा फक्त तेलाने किंवा वाताने पेटत नव्हता. तो पेटत होता एका मुलीच्या प्रेमाने, एका वडिलांच्या स्वप्नाने आणि माणुसकीवरच्या विश्वासाने. आपल्या आयुष्यातही कधीकधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, एखादं नातं तुटतं, एखादं स्वप्न अधुरं राहतं आणि आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं. पण खरं तर माणसं जातात, आठवणी राहतात, नाती बदलतात, पण त्यांच्याकडून मिळालेली शिकवण आपल्या आयुष्यात राहते. एखाद्या व्यक्तीची आठवण मनात जिवंत ठेवायची असेल तर फक्त त्यांचा फोटो जपून ठेवण्यापेक्षा त्यांनी आपल्याला शिकवलेली चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात उतरवणं अधिक महत्त्वाचं आहे. कदाचित तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असेल जी आज तुमच्यासोबत नाही, पण त्यांनी तुम्हाला एखादी चांगली गोष्ट शिकवली असेल. मग आजपासून ती पुढे चालू ठेवा, कारण एखादा दिवा एका घरातला उजेड देतो, पण एखादं चांगलं काम अनेक आयुष्यांना उजेड देऊ शकतं. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, आठवणींचा दिवा कधीच विझू देऊ नका. अशाच नवीन, वेगळ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आठवणींच्या गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या सुंदर कथेसाठी नक्की भेट द्या. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या माणसांच्या आठवणी मनात जपून ठेवा. धन्यवाद मंडळी.